वाटलं नव्हतं की हे आंदोलन याला एवढं मोठं स्वरूप मिळेल आणि तरुणाई इतक्या मोठ्या संख्येने यात इन्व्हॉल्व्ह होईल. जे गडकरींचं होतं जे चित्र तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच असेल, ते जरा मला जास्त इंटरेस्टिंग वाटलं. काही गोष्टी जे ते करत होत्या सरकारला, काही टीका करत होत्या त्या बॅनर्स थ्रू किंवा मीम्स थ्रू वगैरे, पोस्टर्स थ्रू वगैरे, ते ठीक होतं. पण एकदम एक्स्ट्रीम लेवलला ते जे जात होते ते चुकीचं आहे. म्हणजे ते मला खूपच चुकीचं वाटलं की तुम्हा लोकांना टार्गेट करायचं नेत्यांना. अनेक गोष्टी आहेत, म्हणजे अनेक वेगवेगळे चित्र वापरू शकले असतात, पण तुम्ही मोदींच्या फोटोंना साडी घातली, धर्मेंद्रजींच्या फोटोंना तुम्ही लोकांनी नेलपेंट आणि ते सगळं असं दाखवलं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की म्हणजे आपण जेनझीज आहोत, आपल्याकडे क्रिएटिव्हिटी आहे, अजून वेगळ्या पद्धतीने आपण करू शकलो असतो. त्यामध्ये मला असं जाणवलं की ह्याच गोष्टी ज्या आहेत त्या कन्वे करतायत. म्हणजे जे विद्यार्थी कालपर्यंत जंतर मंतरमध्ये आले नव्हते, हे जे पोस्टर्स व्हायरल झाले किंवा तिथल्या जे काही रील्स व्हायरल झाल्या, त्याने इतर लोकांना, इतर तरुण पिढीला त्याकडे आकर्षित केलं, त्या मोर्चाकडे किंवा त्या प्रोटेस्टकडे. पण सरकारवर प्रेशर हे असावं लागतं. आपल्या लोकशाही व्यवस्थेमध्ये आपण एक 4 पिलर मानतो, म्हणजे ज्युडिशियरी, त्यानंतर संसद, प्रशासन आणि मीडिया, असे 4 पिलर्स आपण मानतो की जी व्यवस्था आहे ती एकमेकांवर अंकुश ठेवत असते आणि त्याच्यामुळं आपली लोकशाही सुरळीत चालते. म्हणजे असं एक आपण गृहीत आत्तापर्यंत म्हणत आहे. पण ह्या 14 नंतर चित्र असं आहे की 4ही पिलर एकाच बाजूला झाले, म्हणजे 4हीचा मिळून एक पिलर झाला आहे. इमारत राहणार कशी, टिकणार कशी? मग तो हा 5वा पिलर ह्या मुलांनी उभा केला की जो ही लोकशाहीची इमारत कुठेतरी टिकून राहील, असं एक त्यांनी चित्र निर्माण केलं. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. आज CJPच्या प्रोटेस्टवरती मुंबई आउटलुकच्या न्यूजरूममध्ये आपण चर्चा करत आहोत. चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत माझे सहकारी आहेत आणि आमच्या विनंतीला मान देऊन नवराष्ट्राचे न्यूज एडिटर समाधान पोरे सर देखील आलेले आहेत. समाधान पोरे सर, तुमचं आणि माझ्या सहकाऱ्यांचं ह्या चर्चेमध्ये मी स्वागत करतो. खरं तर गेल्या 30-32 दिवसांपासून आपण ही चर्चा ऐकतोय, बघतोय. तुम्ही देखील मुंबई आउटलुकच्या माध्यमातून त्या संदर्भातले जे काही अपडेट्स आहेत ते आत्तापर्यंत घेत राहिलात आणि इथून पुढेही आम्ही ते अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. विशेष करून CJPचं आता जे काही पुढची जी वाटचाल असेल त्या संदर्भामधले. आजच्या चर्चेचे 2-3 मुद्दे आहेत बेसिकली. त्यातला पहिला मुद्दा म्हणजे ह्या प्रोटेस्टमध्ये कधीही न उतरणारी तरुण पिढी जी आहे, ज्यांना जेनझी म्हटलं गेलं, त्यांच्यावरती या अगोदर बरेचसे आरोप झाले किंवा टीका टिप्पणी झाली की ही जनरेशन अशी आहे की फक्त मोबाईलमध्ये असते, त्यांना कुठलीही विचारधारा नाही आहे, कुठलीही अशी बैठक नाही आहे, राजकीय मत ते व्यक्त करत नाहीत किंवा त्या प्रक्रियेमध्ये ते सहभागी होत नाहीत, असं म्हटलं गेलं. अशी टीका त्यांच्यावरती झाली. परंतु ह्या आंदोलनातून त्यांनी एक दाखवून दिलं की ते जर रस्त्यावर उतरले तर काय होऊ शकतं. अगदी देशाच्या केंद्रीय शिक्षण मंत्र्याला देखील राजीनामा द्यावा लागू शकतो. त्यासोबतच ह्या प्रोटेस्टमध्ये जी काही क्रिएटिव्हिटी तरुणांकडून दाखवली गेली, कालपर्यंत जे मीम्स आपण फक्त सोशल मीडियामध्ये, इंस्टाग्राम रील्समध्ये बघत होतो, ते रील्स किंवा ती क्रिएटिव्हिटी आंदोलनामध्ये कशी वापरली गेली, त्याचा कसा परिणाम झाला, हा एक पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा ह्या आजच्या चर्चेचा असा आहे की ह्या प्रोटेस्टमध्ये तरुणांकडून ज्या भाषेचा वापर केला गेला, त्या भाषेवरून विरोधकांनी त्यांच्यावरती टीका केलेली आहे. ती भाषा नेमकी कशी आहे? शिवराळ आहे, अश्लील आहे, वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्याकडे बघितलं जातंय. आणि तिसरा मुद्दा या चर्चेचा असा आहे की या आंदोलनातून काय मिळालं, म्हणजे तरुणांनी काय हासिल केलं. हे 3 मुद्दे आहेत आणि या 3ही मुद्द्यांवरती आपण म्हणजे जे सहकारी आहेत ते त्यांच्यासोबत आणि नवराष्ट्राचे जे वृत्तसंपादक आहेत समाधान पोरे सर, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. अक्षता, तुझ्यापासून सुरू करूया. बरेच आपण एक्सप्लेनर त्या मुद्द्यावरला घेऊन केले, वेगवेगळ्या पद्धतीने आपण ते एक्सप्लेन तू केलेस तुझ्या पद्धतीने, तू जे काही बघितलंस. अगदी प्रत्यक्षात आपण जरी फील्डमध्ये नसलो, म्हणजे अगदी दिल्लीच्या जंतर मंतरवरती जरी आपण गेलो नसलो, तरी त्याची माहिती घेऊन आपण त्या गोष्टी केल्या. तर पहिला मुद्दा हाच आहे की त्या प्रोटेस्टमध्ये तुला काय जाणवलं, क्रिएटिव्हिटी किती दिसली, कशा पद्धतीने हे आंदोलन पुढे गेलं असं वाटलं तुला? सुरुवातीला जेव्हा आंदोलनाची सुरुवात झाली, सोनम वांगचुक यांचं उपोषण सुरू होतं आणि म्हणजे त्या जंतर मंतरवर ज्या काही गोष्टी होतात, असं वाटलं नव्हतं की त्या एवढ्या मोठ्या ह्याच्यावर घडतील. पण आंदोलनाला जसा वेग आला आणि
ही मागणी म्हणजे धरून ठेवली, की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे आणि तो घेतल्याशिवाय मी मागे हटणार नाही. आणि 10-15 दिवस गेल्यानंतर पूर्ण देशभरात हे कळायला लागलं, की आता हे आंदोलन संपणार नाहीये. आता विद्यार्थ्यांनी पण ठरवलंय, की आता हो नाहीतर नाही. ह्या 2च गोष्टी होऊ शकतात. आणि हे आंदोलन जसं झालं म्हणजे 30 दिवस संपले आणि 20 तारखेला ज्याही गोष्टी घडल्या आपण सगळ्यांनी त्याच्या व्हिडिओ पाहिल्या. म्हणजे वाटलं नव्हतं, की हे आंदोलन याला एवढं मोठं स्वरूप मिळेल आणि तरुणाई इतक्या मोठ्या संख्येने यात इन्व्हॉल्व होईल. आता टीका तर बऱ्याच गोष्टींवरून होतीये. आपण त्या गोष्टी घेणारच आहोत. पण मला असं वाटतंय, की जसं तुम्ही म्हणालात सर मगाशी, की म्हणजे शांत बसत होते किंवा आपली मतं मांडत नव्हते, बोलत नव्हते. तर आता हे जेव्हा जेनझीस रस्त्यावर उतरले, बोलायला लागले, स्पष्टपणे आपली मतं मांडायला लागले, तर कोण ह्यांना विरोध करतंय? की ज्यांना असं वाटत होतं, की ह्यांनी बोलू नये, ह्यांनी वास्तव मांडू नये. मला असं वाटतं, की हीच लोकं आता जेनझीसला सगळ्यात जास्त विरोध करतात आहेत. कारण त्यांना हे माहिती आहे, की देशातली तरुणाई जर आली रस्त्यावरती, तर काय होऊ शकतं आणि काय नाही होऊ शकत. बरं. नाही, पण त्याच्यामध्ये जी क्रिएटिव्हिटी दिसली, जे प्लायकार्ड असतील किंवा ज्या काही स्लोगन्स त्यांनी दिले, असे नोटिसेबल कुठले वाटले, की तुझ्या लक्षात आहेत आता पण म्हणजे असं असू शकतं ते ॲज अ जोक म्हणून ते लिहिलेलं असेल, परंतु ते सरकारसाठी तो मेसेज देणं गरजेचं होतं. असं कुठलं रील, कुठलं प्लायकार्ड, कुठलं स्लोगन तुझ्या लक्षात आहे? असे बरेच होते सर, पण आता मी कॅमेरासमोर बोलली तर मग हे लोकं म्हणतील, की तुम्ही टीका करताय वगैरे त्यांच्या बाजूने बोलताय, रणजितच्या बाजूने. पण तरी पण त्यात त्यातल्या त्यात जे गडकरींचं होतं जे चित्र तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच असेल, ते जरा मला जास्त इंटरेस्टिंग वाटलं. काय होतं जरा E20 वरून ते चित्र काढलं होतं. थोडं वेगळं विचित्र होतं, पण ते मी कधीच विसरू शकत नाही आयुष्यात तितकं हे होतं. आणि अजून एक जे आता सध्या एक व्हायरल होतेय स्लोगन एका मुलीचं होतं, की जितक्यांदा आमचे पिरियड्स लीक झाले नाही, तितक्यांदा यांचे नीटचे पेपर लीक झाले. म्हणजे क्रिएटिव्हिटीच चित्रांमध्ये किंवा त्यात दाखवण्यात जी आली होती ना, त्याच्यामागे विचार पण होते, की आत्तापर्यंत जे विचार तरुणाईचे बाहेर नाही आले, ते त्या पोस्टरच्या माध्यमातून त्यांनी आणले. हां, सत्य पचवायला थोडं कठीण असतं, पण ते आता आलंय बाहेर, तर ते आता एक्सेप्ट पण लोकांनी केलं पाहिजे. बरं. प्रथम तुझे काय मुद्दे आहेत? तू काय बघितलंस या आंदोलनात? क्रिएटिव्हिटी तर असं जेनझीसची खूप होत्या, भरपूर होत्या. म्हणजे ते लोकं एका मोमेंटला खूप एक्स्ट्रीम लेव्हलला सुद्धा गेलेत त्या क्रिएटिव्हिटीमध्ये. तर म्हणजे काही गोष्टी जे ते करत होत्या सरकारला काही टीका करत होत्या त्या बॅनर्स थ्रू किंवा मीम्स थ्रू वगैरे, पोस्टर्स थ्रू वगैरे. ते ठीक होतं. पण एकदम एक्स्ट्रीम लेव्हलला ते जे जात होते ते चुकीचं आहे. कारण तुम्ही आफ्टर ऑल प्रोटेस्ट करताय, तुम्ही 4 लोकांमध्ये आहेत आणि तुम्ही तिकडे एक रॉन्ग मेसेज किंवा रॉन्ग असे पोस्टर्स वगैरे हे करून ना ते जे येणारी पिढी आहे त्यांना ते रॉन्ग डोक्यात भरताय तुम्ही हे सगळं करून. म्हणजे तुम्ही टीका केली सरकारवर, तुम्ही सरकारबद्दल बोललात, ते एक्सेप्टेड आणि तुम्ही त्यांच्या अगेन्स्ट उभे राहिले ते सगळं फेअर होतं. पण काही जे तुम्ही गोष्टी करत होतात ते एक्स्ट्रीम जात होते, जे की ते करायला नाही पाहिजे होते. म्हणजे उदाहरण म्हणून? जसं की गडकरीचे काही पोस्टर्स वगैरे होते, ते एकदम एक्स्ट्रीम लेव्हलला जाऊन म्हणजे ठीक आहे फन फॅक्टरसाठी तुम्ही केलं असाल ते, पण एक लेव्हल आहे त्याची सुद्धा. तुम्ही ती लेव्हल क्रॉस नाही केली पाहिजे. म्हणजे त्या हिशोबाने तुम्हाला पण कळलं पाहिजे, की हे सगळं करून आपल्याला सुद्धा लोकं जज करणार आहेत. तर त्या गोष्टी सुद्धा त्या लोकांनी केले पाहिजे होते, डोक्यात ठेवले पाहिजे होते. बरं. संध्या, तुझं काय? तू काय बघितलंस? काय ऑब्झर्व्ह केलंस? मी बरंच काही बघितलंय, पण मी सुद्धा प्रथमच्या मतांशी सहमत आहे, की आपण मीम्स वगैरे यूज केले. म्हणजे पुचू-पुचू, धर्मेंद्रजी, तुम्ही राजीनामा द्या वगैरे ते सगळं ठीक होतं. पण मी जास्त पोस्टर ह्याचे बघितले, की महिलांचे चित्र होते आणि त्याला नेत्यांचे फोटो लावले होते. म्हणजे मी आता म्हणजे सगळ्यांना वाटेल, की मी फेमिनिस्ट आहे किंवा असं काही आहे, पण असं नाही. तुम्ही लोकं महिलांचे फोटोज, नेलपेंट वगैरे लावता त्या नेत्यांना. पण तुम्ही एक प्रकारे डिग्रेड करताय महिलांना. म्हणजे ते मला एक चुकीचं वाटलं. आणि म्हणजे ते मला खूपच चुकीचं वाटलं, की तुम्हा लोकांना टार्गेट करायचं नेत्यांना. अनेक गोष्टी आहेत, म्हणजे अनेक वेगवेगळे चित्र वापरू शकले असतात. पण तुम्ही मोदींच्या फोटोंना साडी घातली, धर्मेंद्रजींच्या फोटोंना तुम्ही लोकांनी नेलपेंट आणि ते सगळं असं दाखवलंय. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की म्हणजे आपण जेनझीज आहोत. आपल्याकडे क्रिएटिव्हिटी आहे. अजून वेगळ्या पद्धतीने आपण करू शकलो असतो ते. आणि ह्याच्या आधी सुद्धा अनेक असे मोर्चे वगैरे झाले आहेत. आपण बघितले. जरांगे पाटलांचं वगैरे खूप शांततेत त्यांचे मोर्चे झाले. म्हणजे हे सुद्धा तसं होऊ शकलं असतं.
त्याच्यामुळे मला असं वाटतं की थोडं अजून क्रिएटिव्ह दाखवता आलं असतं, महिलांना टार्गेट न करता. म्हणजे क्रिएटिव्हिटीच्या नावाखाली किंवा त्या आड विभत्सपणा जास्त जाणवला. बरं. माझी पण काही म्हणजे मी पण काही रील्स आणि त्या सगळ्या गोष्टी मी ॲक्च्युली शिवाजी पार्कला जी काही सभा झाली ठाकरेंची त्या सभेमध्ये गेलो होतो. तिथे पण असं बघायला मिळालं. परंतु म्हणजे मी कदाचित तुमच्यासोबत किंवा इतर कोणासोबत मी ही चर्चा केली असेल याच्या अगोदर, की मीम कल्चर जे आलं सोशल मीडियामध्ये, त्या मीम कल्चरमुळे काय झालं की तरुणांचा जो राग रस्त्यावर दिसायला पाहिजे होता तो त्यांनी सोशल मीडियामध्येच व्यक्त झाले. एखादा गंभीर विषय आहे त्याला मीम बनवलं गेलं आणि मग तो मुद्दा जो आहे तो हसण्यामारी तो निघून गेला, त्याचं गांभीर्य निघून गेलं. हे कालपर्यंत माझं मत होतं. परंतु जे पोस्टर्स ज्या काही गोष्टी ह्या CJPच्या प्रोटेस्टमध्ये आपल्याला बघायला मिळालं, अगदी दिल्लीपासून मुंबईपर्यंत, तर बिहारमध्ये पण मोठ्या संख्येने झालं, तर त्यामध्ये मला असं जाणवलं की ह्याच गोष्टी ज्या आहेत त्या कन्वे करतायत. म्हणजे जे विद्यार्थी कालपर्यंत जंतर मंतरमध्ये आले नव्हते, हे जे पोस्टर्स व्हायरल झाले किंवा तिथल्या जे काही रील्स व्हायरल झाल्या त्याने इतर लोकांना, इतर तरुण पिढीला त्याकडे आकर्षित केलं, त्या मोर्चाकडे किंवा त्या प्रोटेस्टकडे, आणि ह्या मीमकडूनच आकर्षित झाले ते लोक. त्यामुळे मला असं वाटतं की ते गरजेचं होतं. माझं वैयक्तिक मत आहे की ते गरजेचं होतं. त्यामध्ये बऱ्याच फनी किंवा बऱ्याच अशा क्रिएटिव्ह गोष्टी, क्रिएटिव्ह पोस्टर्स बघायला मिळाले, रील्स बघायला मिळाले. विशेष करून मुली ज्या पद्धतीने त्या पोलिसांकडे जाऊन त्यांचे रील्स बनवत होत्या. आता मला हा पण एक प्रश्न पडला 2-4 दिवसांपासून, ते वसतेना हाय्यो असं काहीतरी, तर ते मला तुमच्याकडून पण जाणून घ्यायचं आहे की ते नेमकं त्याचा अर्थ काय, ते सुरू कुठून झालं. पण एक रील आता काल परवा मी बघितली, त्यामध्ये असं होतं की ते एक मुलगा, त्याचा फेस दिसत नाहीये, तो पोलिसांकडे कॅमेरा करून सांगतोय की अंकल टाटा बाय बाय, फिर मिलेंगे गडकरी के टाइम आणि अगली बार बंदूक लाना, लाठियों से काम नहीं चलेगा. म्हणजे इथपर्यंत जी भीती होती त्या भीतीला चेपण्याचं काम ह्याच सगळ्या गोष्टीमुळे झालं. मग ते मीम असेल, कोणाला ते विभत्स वाटत असेल, कोणाला त्याच्यामध्ये फनी वाटत असेल, ती भीती तोडण्याचं काम, चेपण्याचं काम ह्या प्रोटेस्टमधून झालं. दुसरी एक गोष्ट की त्यांनी म्हणजे आत्तापर्यंत जेवढी आंदोलनं झाली त्या आंदोलनामध्ये एक सरकारला ते दाबण्यासाठीचे वेगळ्या काही गोष्टी कराव्या लागत नव्हत्या. जे पारंपरिक पद्धतीने आंदोलनं दाबली जात होती, चिरडली जात होती, तशा पद्धतीने ती आंदोलनं दाबली गेली. परंतु इथे मुलांचं काय करायचं हा सरकारसमोर मोठा प्रश्न होता. आता त्यांनी जे काय पोस्टर्स बनवले त्या पोस्टर्सला उत्तर काय द्यायचं हेच सरकारला समजत नव्हतं. म्हणजे अंकल फिर मिलेंगे गडकरी के टाइम, ह्याला काय उत्तर देणार? काहीच उत्तर नाही आहे सरकारकडे. म्हणजे अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या बघायला मिळाल्या. मुलं फुटबॉलच खेळतायत तिथे, मुलं क्रिकेटच खेळतायत, ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या ना त्याला उत्तर काय देणार? म्हणजे खरं तर हा खूप सिरियस मुद्दा होता, परंतु ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी हाताळला ते हाताळणं बघून सरकार हताश झालं आणि मग त्यांना शेवटी जो आहे तो राजीनामा द्यावा लागला, कारण काहीच करता येत नव्हतं. इव्हन त्यांच्या जे शेतकऱ्यांचं आंदोलन झालं किंवा इतर जे काही आंदोलन झाले त्या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी जे देखील प्रयत्न जे आहेत ते सरकारकडून किंवा त्यांच्या समर्थनाकडून होत गेलेले आहेत, असे आरोप अनेक झालेले आहेत. त्यामुळे म्हणजे अगदी शेतकऱ्यांचं आंदोलन झालं तर त्या आंदोलनाला खालिस्तानी आंदोलन आहे असं म्हटलं. ह्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काय बोलणार, काय म्हणून बदनाम करणार? काहीच त्यांच्याकडे असा मुद्दा नव्हता. तर मला असं त्यामुळे असं वाटतं की हे जे मीम कल्चर किंवा ह्या ज्या गोष्टी काही लोकांना विभत्स वाटल्या, काही लोकांना चुकीच्या वाटल्या, काही लोकांना एक्स्ट्रीम वाटल्या, तर मला असं वाटतं की त्या गोष्टी गरजेच्या होत्या. तीच भाषा होती विद्यार्थ्यांची, या तरुणांची, जी आजपर्यंत ते सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना स्वतःच्या भावना कन्वे करण्याचा प्रयत्न करत होते. तेच मीम, तेच पोस्टर्स, तीच भाषा त्यांनी आंदोलनात वापरली आणि त्यामुळेच हे आंदोलन जे आहे ते इतर तरुणांच्या समोर गेलं आणि त्यांना तो मेसेज जो आहे तो कन्वे झाला. कारण ह्या जेनझीची एक वेगळी भाषा त्यांनी निर्माण केली आणि मला असं वाटतं की हे महत्त्वाचं होतं. समाधान पोरे सर आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. कारण गेली बरीच वर्ष पत्रकारितेमध्ये असल्यामुळे बरीच वर्ष त्यांनी केवळ महाराष्ट्रातलं नाही तर देशभरातले आंदोलनं बघितलेत. सरकार त्यांना कसं टॅकल करतं किंवा चिरडतं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी बघितल्यात. त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांचा हा अनुभव कसा होता. नाही, मी भाषेच्या मुद्द्यावर परत बोलेन. मी हा, भाषेच्या मुद्द्यावरती येऊया आपण, पुढचा विषय तो नंतर काय. पण एक मला वाटलं की गेल्या
म्हणजे 2014 नंतर केंद्रामध्ये जसं भाजपचं सरकार आलंय त्यानंतर एक प्रेशर ग्रुप सरकारवर असावा लागतो कधीही. कुठलंही सरकार असू द्या. म्हणजे त्या सत्ता कुठल्या पक्षाची आहे हा मुद्दाच नसतो. पण सरकारवर प्रेशर हे असावं लागतं. आपल्या लोकशाही व्यवस्थेमध्ये आपण एक 4 पिलर मानतो आपण. म्हणजे ज्युडिशियरी, त्यानंतर संसद, प्रशासन आणि मीडिया असे 4 पिलर्स आपण मानतो, की जी व्यवस्था आहे ती एकमेकांवर अंकुश ठेवत असते आणि त्याच्यामुळं आपली लोकशाही सुरळीत चालते. म्हणजे असं एक आपण गृहीत आत्तापर्यंत मानत गेलेलो आहे. पण ह्या 14 नंतर चित्र असं आहे, की 4ही पिलर एकाच बाजूला झालेले आहेत. म्हणजे 4हीचा मिळून एक पिलर झालाय. इमारत राहणार कशी? टिकणार कशी? मग तो हा 5वा पिलर ह्या मुलांनी उभा केला याच्यामध्ये, की जो ही लोकशाहीची इमारत कुठेतरी टिकून राहील असं एक त्यांनी चित्र निर्माण केलं. जे आशादायी आहे खरं तर. म्हणजे इतके दिवसामध्ये लोकांना अगदी काही जनजी सुद्धा म्हटले, की मी काल एका पत्रकाराचं दिल्लीतल्या तो जनजीचाच प्रतिनिधी होता. तो म्हणत होता, की मी सुद्धा निराशावादी होतो, की काहीच होत नाहीये. आम्ही इतकं सोशल मीडियामध्ये व्यक्त होतोय, रस्त्यावर लोक उतरतायत, पण काहीच होत नाही आहे. ही एक निराशा आलेली होती. आणि आत्ता ह्या मात्र आंदोलनात मला वाटतंय, की काहीतरी एक होप तयार झालेली आहे. आणि व्यवस्था कुठेतरी एक म्हणजे प्रेशर त्यांना वाटायला लागलेलं आहे, की या आपल्याला विचार केला पाहिजे, किमान मागण्यांचा विचार केला पाहिजे. हे एक ह्या सगळ्या आंदोलनाचं सगळ्यात मोठं यश असेल, तर मला हे वाटतं, की ह्या मुलांनी एक प्रेशर ग्रुप तयार केलेला आहे. भलेही त्याला नेतृत्व आहे, नाही, तो मुद्दा गौण आहे इथं. आणि नसलेला म्हणजे नेतृत्व नसलेलं जर समजा असं जर प्रेशर ग्रुप असेल, तर तो आणखी चांगला आहे. कारण का की ती उत्स्फूर्त आहे तो. कारण नेतृत्व असलं की शेवटी आपण व्यक्तिपूजेकडे जातो. परत ह्या मुलांचं आपण बघितलेलंच आहे की की मुळातच मुलं आहेत ही व्यक्तिपूजा करणारी नाही आहेत. आणि म्हणजे सरकारनं सुद्धा, मोदींनी सुद्धा की भाजपनं सुद्धा ह्याच मतदाराच्या जीवावर आत्तापर्यंत म्हणजे सांगितलं गेलं की आम्ही ह्या तरुण नवीन मतदार आहे आणि हाच आमचा मतदार आहे. यांच्या ह्याच्यावरच सत्तेचं स्थान त्यांनी बळकावलेलं आहे. त्यामुळं मग ते हा विषय परत थोडंसं विषयांतर होईल, पण तो मुद्दा असा आहे की तुम्ही त्यांना समजून घ्यायलाच म्हणजे कमी पडला, की त्यांना काय हवं आहे, काय नाही हे तुम्ही समजून घेतलं नाही. तुम्ही मतदार म्हणताय, पण त्यांना काय हवं आहे हे तुम्ही कधी जाणूनच घेतलं नाही. म्हणजे तुम्ही फक्त निवडणुकीपुरतंच त्यांना वापर त्यांचा करून घेतला. एवढंच दिसतंय त्यातमधून. इतर वेळेला त्यांना काय त्यांच्याशी आपण काय संवाद साधला पाहिजे. म्हणजे मोदींच्या पण लक्षात आलं, की आपण Instaवर जाऊन रील केली पाहिजे. म्हणजे हे त्यांना वाटलं, की संवादाचं हेच माध्यम आहे. ज्यावेळेला सगळं मार्ग खुंटले, त्यावेळेला त्यांना खेळाच्या काठ्या मारून झालं, काय आणखी काय अश्रू सोडून झाले, सगळं झालं. त्या त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ती रील केली. हे एक म्हणजे पॉझिटिव्ह साईन आहे, की की संवाद साधला पाहिजे. आणि त्यांनी सगळ्या मंत्र्यांनाही सांगितलं, की तुम्ही सुद्धा तरुणांशी संवाद साधा. Instaवर या, तुम्ही मुलांशी संवाद साधा वगैरे ह्या गोष्टी झाल्या. आता अर्थात तुम्ही ह्या आंदोलनानंतर जर बघितलं, तर उलट मोदींच्या आव्हानाला त्यांच्या पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि त्यांचे अनुयायी तिलांजली देत आहेत असं दिसतंय. कारण ज्या पद्धतीनं ते व्यक्त होत आहेत या आंदोलनावर, म्हणजे त्यांना ते पचलेलं नाहीये, की ही सरकारला निर्णय घ्यावा लागला, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा लागला. हे सरकारला पचण्याच्या पलीपेक्षाही त्यांच्या अनुयायांनाही जास्त पचलेलं नाही. हे जास्त ह्याच्यातून दिसायला लागलेलं आहे. आणि त्याच्यामुळं मग वेगवेगळ्या पद्धतीनं या तरुणाईवर त्यांनी आरोप करतायत वगैरे हे सगळे विषय आहेत त्यामध्ये. पण मला वाटतं की आंदोलनाचं फलित हा एक 5वा पिलर तयार झालेला आहे, जो प्रत्येक वेळेला गरजेचा असतोच लोकशाहीमध्ये. त्याच्याशिवाय लोकशाही प्रगल्भ होत नाही. आणि आपण उगाचच डांगोरा पिटण्यात काय अर्थ नसतो, की आमची सगळ्यात मोठी लोकशाही आहे आणि आहे. नुसतं नंबर डझंट मॅटर ना. तुम्हाला तुमची काय म्हणतो आपण इमारत पक्की असली पाहिजे ना. तर ती पक्की इमारत जर करायची असेल, तर ह्या लोकांना विचारात तुम्हाला घ्यावंच लागेल आणि असे प्रेशर ग्रुप्स तयार व्हायलाच पाहिजेत. कुठली अशी रील किंवा कुठलं असं पोस्टर की जे लक्षात राहिलं आणि पुढेही लक्षात राहील? नाही, मी फारसं त्या इतक्या रील्स बघितल्या नाहीत खरं म्हणजे, प्रामाणिकपणे मी मान्य करतो. पण एक मात्र मी तुम्हाला कालही मी बोललो त्या ह्याच्यावर, म्हणजे पालक सुद्धा ह्यात कमी नव्हते कुठं.
हे पालकांनीही त्यातमध्ये गंमत करून घेतली, की त्यांची क्रिएटिव्हिटी त्यांनी दाखवली त्यातमध्ये, की एका पालकाची मुंबईतलीच असावी कदाचित ती. ते फक्त पोस्टर दिसत होतं, की आम्ही रविवारचं मटण सोडून इथं आलेलो आहे. म्हणजे किमान याचा तरी विचार करा. म्हणजे ही भाषा फक्त मुंबईतलाच माणूस बोलू शकतो, की रविवारचं मटण तर ते आणि एक म्हणजे त्या झेंजीच्या नव्हत्याच त्या म्हणजे ज्या महिलेच्या हातात ते पोस्टर होतं त्या. कदाचित मुलाने किंवा मुलीने ते लिहून आईच्या हातात असेल असं पण असेल. त्यांची क्रिएटिव्हिटी आहे की नाही तो भाग आहे. पण पालकांना सुद्धा वाटलं, की काही पालक आता मी काल काही व्हिडिओज बघत होतो. त्यातमध्ये काही पालकांचं म्हणणं होतं, की आम्ही आमच्या मुली आंदोलनात चालल्यात. मग मुलींच्या सोबत पाहिजे ना आपण किमान मुलगी आहे माझी बाबा ती काळजी असते. म्हणजे काय अगदीच काय तिने वाऱ्यावर सोडलेली नाहीत मुलं. ज्यांचे आहेत कसं काही करा असं नाही सोडलेलं ना. तर त्या पालकांचं म्हणणं होतं, की आम्ही फक्त सोबत गेलो होतो त्यांच्या. आम्हाला त्या आंदोलनाचा पार्ट व्हायचं काही आमचं कारणच नव्हतं. ते मुलांचं आंदोलन होतं म्हणून. पण आम्ही कधी त्याचा पार्ट झाला आम्हाला कळलं नाही. इतकं म्हणजे त्या पालकांना सुद्धा ह्या मुलांच्या ह्या सगळ्या क्रिएटिव्हिटी असेल किंवा त्यांचं जे भांडणं होतं, ते त्यांना भावलं आणि ते त्यातमध्ये गेले. कदाचित ते पोस्टर जे मी म्हटलं, तो एक त्याचाच भाग असेल, की त्या पालकांनाही वाटलं, की आपण पण ह्या सगळ्या आंदोलनाचा मीम्सच्या माध्यमातून जे चालू आहे, त्याचाही आपण भाग व्हावा. म्हणून त्यांनी ते पोस्टर दाखवावं असं. एक मी मगाशी म्हटलं की ते हुय्या काय आहे ते म्हणजे काय संध्या सांग म्हणजे व्यवस्थित सांगितलंस तर तुझी ही रील कट करून अपलोड करू आपण. म्हणजे हे सगळं अमेरिकेपासून चालू झालं. तर तिथे असा ट्रेंड होता, की कॅन आय गेट अ होया म्हणजे हाय म्हणजे मी हाय फाय करतो तिकडे असं होतं. त्याच्यामुळे ते लोक काय बोलतात हे आपल्या लोकांना कळलं नाही आणि हाय म्हणजे तेच त्याच्यावरून असं झालं, की वास्तव्यानं होया म्हणजे तो वर्ड नाहीच आहे ऍक्च्युली. तो आपल्याला ऍक्च्युली कळला नाही, की कॅन आय गेट अ हाय फाय हे त्याचं मूळ आहे. पण आपण ते चालू केलं, की वास्तव्यानं होया करून. त्याच्यामुळे हे थोड्याशा रील्स हो. वगैरे आल्या होत्या अच्छा बघा. आणि एक सेकंड. हा. त्याच्यावरती आपल्या भारतात थोड्याशा विचित्र पद्धतीच्या रील्स वगैरे बनवल्या गेलेल्या आणि ते नंतर व्हायरल झालं आणि मग प्रत्येक जण उठसूट त्याच्यावरतीच रील्स बनवायला लागला आणि या आंदोलनादरम्यान पण ते सगळं सुरू होतं. सर मला अजून एक ह्याच्यात गोष्ट बोलायची आहे, की आता हे जे आंदोलन आहे, हे लोकशाहीच्या मार्गाने सुरू होतं ना, म्हणजे सगळं शांतपणे सुरू होतं. आता अश्रुधूर कांड्या त्यांनी सोडल्या, परत त्या गन्सचा यूज केला. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ह्या गोष्टी काय-काय झाल्यात आणि त्याच्यानंतर जे आंदोलन करणारी मुलं आहेत, ती आक्रमक झाली. पण हे सगळं शांततेने सुरू होतं ना, हे पण आपण स्वीकारलं पाहिजे, की मुलं शांत होती. पण त्यांचं बोलतात ना, ते जेव्हा जास्त काही गोष्टी व्हायला लागल्या, एक्स्ट्रीम झाल्या आणि तेव्हा ते पुढे गेले. कारण सरकार संवाद करायलाच पुढे काय त्यांच्यातली कुठलीच लोकं पुढे येत नव्हती संवाद करण्यासाठी. मग त्यावेळेस काय होणार होतं? तो पण एक मुद्दा आहे आणि या आंदोलनात अजून एक गोष्ट दिसली, की जंतर मंतरवर फक्त मुलं-मुली नव्हते, तर तुम्ही म्हणलात आई-वडील होते काही-काहींचे आलेले आणि अशी बरीच लोकं होती, की कोण हिट अँड रनमध्ये कुणाचा मुलगा गेलाय, कुणाची मुलगी गेली आहे, कोण कुठल्या न्यायासाठी आलेत. म्हणजे या आंदोलनाने मला असं वाटतं, की भारताला एकत्र केलेलं. म्हणजे आपण 30 दिवस बघत होतो ना त्यांच्यातली एकता. मग हे मी कधीच नव्हतं म्हणजे मी लहानपणापासून बघतेय, की सगळ्या गोष्टी पण हे पहिल्यांदा बघितलं, की ही एकतेने लोकं कशी राहतात आहेत. कोण रस्त्यावर झोपत होतं, कोण जेवण वाटतंय, कोण मुलींचे सॅनिटरी पॅड्स वाटतात आहेत. म्हणजे हे एवढं कधीच नाही आपण बघितलेलं. हे पहिल्यांदा पूर्ण देशाने बघितलं आणि या आंदोलनामुळे जसं एक उदासीनता होती याच्या आधी, पण आता एक माणसाला विश्वास आलाय, की प्रत्येक व्यक्ती हा म्हणजे भारतातला व्यक्ती काय किड्या-मुंग्यांसारखा नाहीये. हा व्यक्ती पण व्यवस्थेला प्रश्न विचारू शकतो आणि सरकार त्याचं उत्तर सरकारने दिलंच पाहिजे आणि हा विश्वास आलाय आज प्रत्येक लोकांमध्ये. तो ह्या आंदोलनामुळे आलाय. बरोबर. या आंदोलनामध्ये आणखीन एक गोष्ट म्हणजे आली, की महिलांचं किंवा विद्यार्थिनी ज्या संख्येने किंवा ज्या पद्धतीने त्या पुढे आल्या, म्हणजे अगदी अभिजित दिपके आणि त्यांच्यासोबत असणारी नेहा बोरा असेल किंवा मुंबईमधलं आपण रिया अहिरचं एक उदाहरण बघितलं. अशा अनेक मुली ज्या आहेत, अशा अनेक तरुणी ज्या आहेत, त्या ह्याच्यामध्ये पुढे आलेल्या आपण बघितल्या. तर दुसरा जो आपल्या चर्चेचा मुद्दा आहे, तो हा की त्या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांकडून, तरुणांकडून वापरण्यात आलेली भाषा. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे, आता 1-2 आपल्या सहकाऱ्यांनी सांगितलं, की एक्स्ट्रीम झालं किंवा चुकीच्या पद्धतीने झालं. तर ही भाषा म्हणजे नेमकी काय आहे, कशी आहे आणि हे किती समर्थनार्थ आहे? आता
मी याच्या आधी एक सांगते, की मी स्वतः सुद्धा जेनझीजमध्ये येते. मी समजत नाही, पण मी जेनझीजमध्ये येते. आणि हे जेनझीजसाठी म्हणजे मी कॉलेजला असल्यापासून बघते, की शिव्या देणं किंवा अगदीच 10वी नंतर मुलं-मुली म्हणजे खूप सर्रासपणे शिव्या देतात एकमेकांना आणि त्यांच्यासाठी हे नॉर्मल आहे. म्हणजे हे ऐकायला वगैरे विचित्र असेल, पण हे नॉर्मल आहे आणि जे लोकं असं म्हणतात, की शिव्या वगैरे तर आम्ही कधी ऐकल्या नाहीयेत, तर असं कुणी म्हणू नये कारण की आपल्या इथे अजूनही ते कोणी सुरू असंही आहे. म्हणू नये की आम्ही शिव्या देत नाही. हां, तेच ते आणि म्हणजे आता जे म्हणतात आता जे संस्कारांच्या गोष्टी वगैरे म्हणजे बरंच बाहेर काय-काय सुरू आहे. त्याच्यावरून एक सोशल मीडियावरती वेगळं 1-2 गट तयार झालेत, की एक स्वतःला असं दाखवतोय, की आम्ही किती सुसंस्कृत, सुज्ञ लोकं आहोत आणि हे शिव्या देणारे किती कसे आहेत किंवा ह्यांचे संस्कार काय आहेत, यांच्या आई-वडिलांनी यांना काही शिकवलं नाही. म्हणजे आता अ, आंदोलन काय होतं किंवा त्याचं मूळ त्याचा काय विषय होता, त्याच्यापासून आता हे सगळं नवीन काही तयार झालंय. आता ह्याच्यामध्ये सोशल मीडियावरती एकमेकांना काय-काय बोलायला लागली आहेत. तर मी मान्य करते, की हे जरा एक्स्ट्रीम झालं किंवा जास्त झालं काही गोष्टी. पण जेनझीचे व्यक्त होण्याची पद्धती आहे आणि बरं ठीक आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी मान्य आहेत. पण हे त्यांनी घेतलं कुठून? हे त्यांच्यात आलं कसं? हा पण एक विचार करण्याची गोष्ट आहे ना, की त्यांनी लहानपणापासून ज्या समाजात ते राहतात आहे, तिथून त्यांनी ह्या गोष्टी घेतल्या, आई-वडिलांकडून घेतल्या. मग तुम्ही फक्त एकाच नाण्याची का बाजू बघताय? दोन्ही बघितली पाहिजेल ना. सो बेसिकली तरी तुम्ही एका चांगल्या गोष्टीसाठी स्टँड घेतायत जेनझीज आणि तुम्ही जर एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी स्टँड घेताय, तर माझं असं म्हणणं आहे, की तुमचा राग आहे, तुम्ही व्यक्त होतायत. मग तुम्ही बॅनर्स थ्रू होत असाल, पोस्टर्स थ्रू होत असाल किंवा Instagram थ्रू होत असाल, रील्स थ्रू होत असाल, कसं पण व्हा. पण एक लेव्हल तुम्ही तुमची बघा. म्हणजे उगाचच तुम्ही नंतर ट्रोल होशाल किंवा तुम्हाला नंतर काही प्रॉब्लेम्स फेस करायला लागतील, असं काही करू नका. कारण तुम्ही खूप चांगल्या गोष्टीसाठी स्टँड घेतलात आणि तुम्ही जो स्टँड घेतलात ते सगळं बघून सगळी मुलं बाहेर पडलेत. मग ती लहान असो किंवा मोठी माणसं असो, सगळे तुमच्या सोबत आहेत. तर तुम्ही त्या मोमेंटला हे सगळं म्हणजे एक्स्ट्रीम लेव्हलला जाऊन किंवा एखादी चुकीचा मेसेज लहान मुलांमध्ये किंवा कोणामध्ये म्हणजे एक्सप्रेस करून असं किंवा मेसेज असं हे करून तुम्ही ते रॉंग तुमची इमेज हे करतायत त्याच्यात. कारण तुम्ही एवढं स्ट्राँगली उभे राहिल्यात, सगळे एकत्र आलेत जेनझीज. तर ते बघून जेन्युइनली सगळ्यांना खूप अभिमानासारखंच आहे. इनफॅक्ट जे येणारी पिढी आहे आपली, ती आपल्याला एक रोल मॉडेल म्हणून बघेल, की बाबा सगळे जेनझीज उतरलेले. तर ही सगळी गोष्ट म्हणजे तुम्ही तेवढी ती लेव्हल पाळली पाहिजे होती, की बाबा एकदम एक्स्ट्रीम नको जायला. राग व्यक्त करतायत त्याच्याशी काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही राग व्यक्त केला पाहिजे, प्रत्येकाने केला पाहिजे. पण त्याची पण एक म्हणजे लेव्हल आहे किंवा त्याची पण एक वे आहे, की तुम्ही कुठल्या वेने ती व्यक्त करतायत राग किंवा कुठल्या वेने तुम्ही एक्सप्रेस होताय. तुमच्या गोष्टी कशी एक्सप्रेस करतायत. ती प्रत्येकाची एक वेगळी-वेगळी कंडिशन्स असतात किंवा वेज असतात त्याचे. तर तुम्ही चांगल्या वेनी पण करू शकले असतात. भाषेबद्दल तर आहेच, आपण आता बोललो. पण बिहेवियर पण एक मॅटर होता त्याच्यामध्ये, की म्हणजे आपण बरेच रील बघितले, की त्याच्यामध्ये लेडीज असतील की म्हणजे पोरी होत्या किंवा मुलं होते, त्यांनी वर्दीतल्या पोलिसांचा आणि जे गार्ड्स होते त्यांचे डायरेक्ट कॉलर पकडलं होतं. म्हणजे आता आपल्यापेक्षा वयाने मोठा माणूस आहे. मी स्वतःही सेम वयाची आहे. मला जर कोणी काही बोललं तर आपण एक ट्राय करतो, की भांडणं न होता वेगळ्या वेमध्ये आपण त्यांच्याशी संवाद करू. त्याच्यामुळे आपल्यापेक्षा वयाने मोठा माणूस आहे. त्यांनी पोलिसांची वर्दी घातली आहे. ती वर्दी घालायसाठी त्यांनी खूप सारी मेहनत केली आहे. आणि आपण आज आणि उद्या जाऊन डायरेक्ट त्यांची कॉलर धरणार हे चुकीचं आहे. म्हणजे खूपच प्रचंड हिंसाचार झाला होता. आता आपण असं नाही सांगू शकत, की कोणी पहिला हात उचलला. पण ह्या पण काही गोष्टी आहेत, की त्या रोखता आल्या असत्या. म्हणजे समोरचा व्यक्ती आपल्याला मारतोय, आपणही मारतो. पण एखादा व्यक्ती आपल्याशी बोलतोय, तर डायरेक्ट जाऊन त्याची कॉलर धरणे हे चुकीचं होतं. आपण बघतोय, की एक पोलीस म्हणजे ऑफिसर आहे आणि 10-12 पोरं मिळून त्यांना मारतायत. चुकीचं आहे ना, की ते सुद्धा कोणाच्या तरी घरातले आहेत. त्यांचं सुद्धा मूल असेल इथे. आणि मेन जो मुद्दा होता म्हणजे जो आपल्या एक्झामचा, नीट एक्झामचा, मी अनेक मुलांचे व्हिडिओज पाहिले, की जो मेन मुद्दा होता तो बाजूलाच राहिला. म्हणजे ह्या मोर्चामध्ये मला तरी असं वाटलं, की 50% पोरं ही फक्त कंटेंटसाठीच आली होती. म्हणजे ते रील बनवणं किंवा एखादी मॉडेल येते आणि गाडीला हात लावून उभी राहते. म्हणजे मान्य आहे, की तुमच्याकडे ऑलरेडी फॉलोवर्स आहेत. पण मग तुम्ही तिथे आलात, तर तुम्ही लोकांनी स्टुडंट्सचा जो क्वेशन होता तो विचारायला हवा होता. माझं असं पर्सनली मत आहे, की फक्त एका माणसाला टार्गेट करून काहीही होणार नाही. आता हे झालंय, म्हणजे आपल्याला जे हवं होतं ते भेटलं. ह्याच्यानंतरही ते होईल का?
ते आपल्याला भेटणार आहे का, आणि ह्याच्यातून चेंजेस होणार आहेत का? नाहीतर आपण एवढा प्रोटेस्ट केलाय, आपल्याला जे हवं ते भेटलंय, आपण मार खाल्लाय, लोकांना मारले, पण मग परत तेच चालू राहणार असेल तर मग एवढी मेहनत करून काय फायदा, असं मला वाटतं. त्याच्यामुळे मुलांची लँग्वेज आणि बिहेवियर थोडंसं, म्हणजे आपण युनिकच आहोत, जेनझी युनिक आहोत. त्याच्यामुळे समोरचा जर आपल्याशी वेगळ्या शब्दात बोलत होता, तर आपण अजून वेगळ्या शब्दात बोलायला हवं, असं मला वाटतं. म्हणजे कॉलर धरणं, 10-12 मुलांनी मिळून पोलिसांना मारणं, ते मला चुकीचं वाटलं. असं कितीतरी ठिकाणी झालं ना, की हे जेनझीज पोलीस ऑफिसर सोबत डान्स करत होते, रील्स करत होते आणि पोलीस ऑफिसर सुद्धा त्यांना अगदी म्हणजे नॉर्मली घेत होते. म्हणजे 1-2 उदाहरणं तू म्हटलीस तसे असतील पण. पण आपण बरेच असे उदाहरणं बघितली, की जिथे जेनझीज म्हणत होते, "अरे टाका आमच्यावर ते अश्रुधूर, हे करा, ते करा." म्हणजे ते प्रत्येक एका गोष्टीला ज्या पद्धतीनं हे हाताळत होते, ते पण आपण इग्नोर करून नाही चालणार. म्हणजे जेव्हा तू म्हणतेस, की कॉलर वगैरे असेल ते झालं असेल. पण जेव्हा या मुलांवरती ज्या लाठीचार्ज तसा केला गेला, म्हणजे मी असा सर पायावरती मारलं जातं बरोबर. पण पण डोक्यावर, हातावर कुठेही सर्रास मुली असतील, कुणाला त्यांनी सोडलं नाही. मग म्हणजे हे कोण? ह्या ह्या सुद्धा गोष्टी होत्याच ना या आंदोलनामध्ये. दोन्ही बाजूनी झाल्या. म्हणजे एक बाजूच आपण त्याच्यावर हे करू शकत नाही, असं मला मला वाटतं. नाही, पण हे पण आहे ना, की समोरचा जो पोलीसवाला तिथे उभा होता, त्याला सुद्धा समोरून ऑर्डर्स आल्या होत्या. मान्य आहे की पायाच्या खाली मारायचं असतं, पण तो मॉबच एवढा होता, माणसं तेवढी होती, की त्यांना फक्त इकडून माणसं हटवायची आहेत. मग ती काठी डोक्याला लागते की पायाला लागते, ते लोकं ते बघू नाही शकत. आणि मग समजा आपल्यावरती, म्हणजे समजा मी आणि माझा फ्रेंड आहे, मला कळते की माझ्या कलिगला कोणतरी मारतंय, तर मी त्याला वाचवायला जाताना मी काठी मारली आणि ती काठी कुठे लागते ह्याचं मला माहीत नाही. कारण की मला फक्त माझ्या कलिगला वाचवायचं, आणि त्या पोलिसांनी हे तेच केलं असणार ना. त्यांना ऑर्डर्स आल्या होते की तुम्ही माणसं इथून हटवा. आणि म्हणजे आपण स्वतः काम करतो कुठल्या तरी फील्डमध्ये, आपल्यावरती जेव्हा प्रेशर येतो तेव्हा चुकीच्या गोष्टी घडतात. त्याच्यामुळे कोणी मुद्दामून करत नाहीये. त्याच्यामुळे ही सुद्धा बाजू आहे. नाही, पण जर ऑर्डर्सचाच प्रश्न आहे, तर उद्या जर म्हटले असते, की ह्यांना मारूनच टाका, तर मग त्या पण ऑर्डर्स त्यांनी फॉलो केल्या असत्या का? तिथे त्यांना नाही, तिथे त्यांना माणुसकी नसती का? म्हणजे त्यांचीही मुलं असतीलच की. म्हणजे आपण जेव्हा दुसऱ्या भलेही आपण ड्युटीमध्ये आहोत, पण एक आतला एक आपला माणूस असतोच ना, की आपण कुणालाच्या मुलांना मारतोय. आपल्याला थोडं तरी याचं भान पाहिजे ना. ऑर्डर्स आहेत. आता हाच एक मुद्दा आहे, की आता म्हणजे हे दिल्लीतल्या पोलिसांचं जे सगळं चित्र अख्ख्या जगाने बघितलं. त्याच्यानंतर मुंबईत जेव्हा प्रोटेस्ट दादरमध्ये वगैरे झाला, त्याच्यानंतर पोलिसांनी मला असं वाटतं, की मुंबईच्या बऱ्याच गोष्टी तिथून घेतल्या आणि ते तसं नाही वागले. तसं दिल्लीत झालं सगळ्या गोष्टी. उलट मुंबई पोलिसांनी खूप 1-2 ठिकाणी सोडलं तर खूप सहकार्य केलं मुलांसोबत आणि उलट मुलांसोबत ते खूप म्हणजे हॅपीली वगैरे रील्स वगैरे काढत होते आणि ज्याचं कौतुक झेंझीनी स्वतः केलं, की मुंबई पोलिसांचं कौतुक. म्हणजे ह्या गोष्टी आहेतच की घेण्यासारख्या. इथेही पोलीस असं करू शकले असते ना. मुळात मुंबई पोलिसला माहिती आहे, की मुंबईत जर असं काय केलं दिल्लीसारखं तर त्यांना खूप महागात पडेल. हे फॅक्ट आहे, की मुंबई दिल्लीसारखं नाही आहे. मुंबईत जर एखादी गोष्ट अशी चुकीची घडत असेल, तर एकही मुंबईकर शांत बसणार नाही. हे मुंबईच्या पोलिसांना सुद्धा माहिती आहे. तर मुळात मुंबईत ह्या सगळ्या गोष्टी होणं पॉसिबलच नाही. राहिली गोष्ट दिल्लीची, तर दिल्लीत जे झालं त्यामुळे आजूबाजूचे जे नागरिक होते ना, त्या लोकांना सुद्धा ह्या गोष्टीचा त्रास झाला. तुम्ही लाठीचार्ज केला, तुम्ही तिथे तंबू बांधून 20 दिवस, 15 दिवस, कितीही दिवस असू दे. तर त्यामुळे जे नागरिक होते त्या लोकांना सुद्धा त्रास आहे आणि ह्या गोष्टीचं सोल्युशन सरकारसुद्धा काढू शकत होती आणि ते मुलंसुद्धा काढू शकत होते. असं नाही की त्याच्यावरती काहीच सोल्युशन नव्हतं. तुम्ही बसून बोलून सगळ्या सोल्युशन्स काढू शकले असतात आणि त्याचे सोल्युशन्स निघाले सुद्धा असते. तर मुळात मुंबईत ह्या गोष्टी होणं पॉसिबल सुद्धा नाही आणि झालं तरी मुंबईकर असे आहेत की ते शांत नाही बसणार अशा चुकीच्या गोष्टी घडल्या तर. एक म्हणजे ऑर्डर्स फॉलो करण्याचा जो मुद्दा आता संध्या तू मांडलास, म्हणजे मला तुझा मुद्दा काउंटर करायचा नाही आहे, पण वस्तुस्थिती अशी असायला पाहिजे किंवा आहे की पोलिसांची जी अकाउंटेबिलिटी आहे ती त्यांच्या बॉसप्रती नाही आहे. पहिलं तर म्हणजे बऱ्याच वेळी हे पसरवलं जातं की त्यांना ऑर्डर्स होत्या किंवा ते स्वतः म्हणतात की आम्हाला जसं ऑर्डर्स होत्या त्या अशा आम्ही फॉलो केल्या. त्यांची अकाउंटेबिलिटी बॉसप्रती नाही आहे, त्यांची अकाउंटेबिलिटी संविधानाप्रती आहे. काय संविधान तुम्हाला हे करायला सांगतं का? तर नाही सांगत. कायदा तुम्हाला हे करायला सांगतो का? तर नाही सांगत. कायदा सांगतो की तुम्ही कमरेच्या खाली म्हणजे पायावरतीच लाठी मारली पाहिजे. म्हणजे उद्या बॉसने त्यांच्या सांगितलं की घरातल्या तुमचे मुलं बाळ आहेत त्यांना मारा, मग ते मारणार का? तर नाही मारणार ना. का नाही मारणार?
तिथे तुम्ही ऑर्डर फॉलो करणार का? नाही करणार. म्हणजे तुमची अकाउंटेबिलिटी त्याप्रती नाही आहे, तुमच्या सुपिरियर कोणी असेल त्याच्याप्रती, संविधानाप्रती आहे. संविधानामध्ये जर काही नसेल किंवा संविधानाच्या अनुसार ते जर चुकीचं असेल आणि बॉस करायला सांगतोय, तर तुम्ही उलट कंप्लेंट केली पाहिजे की मला कायद्याच्या बाहेर जाऊन हे काम करायला सांगतोय ती व्यक्ती. म्हणजे दुसरं उदाहरण घे, करप्शनचं उदाहरण घे. बॉस सांगतोय की मला ह्याच्याकडनं पैसे घ्यायचे, पण ते कायद्यामध्ये नाही आहे, कायद्यानुसार ते चुकीचं आहे. तर म्हणजे चुकीचं आहे तर ते मी समोर आणलं पाहिजे, ते मी केलं नाही पाहिजे बॉसचा आदेश आहे म्हणून, किंवा मला त्यातून काय बेनिफिट मिळेल म्हणून. त्यामुळे जो आमचा म्हणजे ऑर्डर्स असतात, पोलीस ऑर्डर फॉलो करतात, पोलिसांना संविधानाची ऑर्डर फॉलो करायची आहे, बॉसची, मंत्र्याची नाही. हे क्लिअर असलं तर बरं होईल. दुसरा सरांकडे मी येतो. भाषेवरून जी काही टीका टिप्पणी होते सर, अश्लील भाषेचा वापर होतोय, कमरेखालची भाषा वापरली जाते, अशा पद्धती जे काही बोललं जातंय, कसं बघताय? काय हे आहे तुमची भूमिका काय त्याबद्दल? नाही, आता मी पहिल्यांदा ह्या दोघांनी जी भूमिका मांडली म्हणजे त्याचा रिस्पेक्ट केलाच पाहिजे, कारण ते त्या पिढीचे प्रतिनिधी आहेत. पण त्यांनी फारच आदर्शवादी सगळा भूमिका मांडलेली आहे. जी अस्तित्वात नाहीये म्हणजे. हा म्हणजे आणि हे बघा, हे कसं आहे की तुम्ही ज्यावेळेला फील्डवर जाता, प्रत्यक्षात मध्ये तुम्ही मैदानात उतरता, त्यावेळेला तिथली सिच्युएशन काय असती आणि त्यानुसार माणूस काय रिॲक्ट होतो, तो त्या सिच्युएशनवर डिपेंड असतं. उदाहरणार्थ आता आपण जे म्हणतो की हे शिव्या दिल्या मुलांनी केलं, शिव्या देणं मगाच मी अक्षताना बोलत होतो की पालक सुद्धा किंवा कुठलाही माणूस असेल की मी आयुष्यात कधी शिवी दिलेली नाही असा जरी माणूस असेल, तरी एक स्टेज त्याच्या आयुष्यात कधी ना कधीतरी आलेली असते की त्याच्या मनात का होईना त्याने एक शिवी असडलेली असते. अगदीच बाहेर जरी नाही तरी मनात तरी दिलेलीच असते. असडलेली असते का की तो एक त्याचा त्या वेळेचा तो राग असतो, त्या व्यवस्थेविरुद्धचा असेल किंवा कशाचाही असेल, व्यक्तीविरुद्धचा असेल, सिच्युएशन विरुद्धचा असेल, ते केलेलं असतं त्यानं. आणि म्हणजे काय आता तो भाषेचं शहाणपण शिकवणाऱ्या लोकांच्या विषयी काय त्या बोलण्यात काही पॉईंट नाही, कारण त्यांच्या खाजगीत काय करतात लोक हे आपल्याला माहिती आहे. त्याचे व्हिडिओही मी काही दाखवू शकतो की लोक ना कुठल्या जाती समूहाचा मला म्हणायचं नाही, पण सो कॉल्ड मिडल क्लास किंवा आम्ही फार सॉफिस्टिकेटेड आहोत आणि आमच्या मुलांना आम्ही असलं शिकवलेलंच नाहीये, पण ते तुम्ही खाजगीत काय करता हे म्हणजे त्यांनाही माहिती आहे की आपण काय करतोय ते. फक्त त्यांना ते एक त्यांच्या बुडाला आग लागलेली आहे, ते त्यांना दाखवायचं आहे की नाहीये हे चांगलं नाहीये, एवढंच फक्त त्यातला भाग आहे. पण हे सगळ्यांनी केलेलंच आहे. पालक म्हणूनही केलेलं आहे, सगळ्यांनी केलेलं आहे. फक्त प्रथमचं एका मताशी मी सहमत आहे की त्याला तो मगापासून सांगायचा प्रयत्न करतोय की आपल्याला आपली पिढीचं एक जी लोकांच्या मनामध्ये एक प्रतिमा तयार करायची आहे, ती आपल्याला तशी करायची नाही. आपल्याला एक चांगली पिढी म्हणून प्रतिमा तयार करायची आहे आणि त्याच्यासाठी आपण ह्या सगळ्या नादाला लागू नये असं त्याला तो वारंवार त्याच्या बोलण्यातनं ते दिसतंय की पिढी आपली दुसऱ्या पिढीला आपण काय देणार, काय नाही. आणि हे अनेक पिढ्यांपासून हे चालत आलेलं आहे. हे कधी संपलेलं नाहीये. म्हणजे ज्यावेळेस मी म्हटलं तसं की ज्यावेळेला प्रसंग येतो, त्यावेळेला माणूस तो त्या ह्याला जातोच. आणि संध्याचं जे म्हणणं होतं की पोलिसांना च्यावर तरुणांनी हल्ला केला किंवा काय, हे मी तेच परत सांगतो की ती सिच्युएशनच अशी होती. आणि जंतर मंतरवरचे काल एक 2-3 मी त्या ज्यावेळेला जी घटना घडली, म्हणजे 20 तारखेला जे संसदेवर ही मुलं चाल करून गेले त्यावेळेला आंदोलन करायच्या ह्यानं, त्या मुलांचा हेतू फक्तच होता की आमचा इथं येऊन तुम्ही ऐकत नाही तर आम्ही तिथं येऊन तुम्हाला ऐकू, या हेतूनं ती मुलं तिकडं संसदेकडे गेलेली होती. तर तो एक ड्रोन व्हिडिओ आहे तो की त्या नेमकी सिच्युएशन त्यावेळेची काय होती. आणि तर त्याच्यातून सगळं दिसतंय स्पष्टपणाने की सगळे रस्ते तिथले ब्लॉक केलेले होते. आणि एक त्या जंतर मंतरकडच्या जी मुलं बसली होती, तिथं येणारे जे रस्ते होते ते अनेक रस्ते होते आणि त्या रस्त्यांवर मुलं सगळीकडे बसलेली होती. मुलं होते, पालक होते, सगळे लोक त्या ह्याच्यामध्ये होते. आणि त्याच्यामुळं कुणाला कुठं काय चाललंय हेच कळत नव्हतं. काय सिच्युएशन कुठली आहे, कुठल्या रोडला काय चाललंय, काय काही कळत नव्हतं त्यांना. इंटरनेट बंद होतं आणि मेसेजिंग करू शकत नव्हते. फक्त एकच होतं की आपल्याला तिकडे जायचं आहे. मग त्यांच्यात मेसेज पासिंग म्हणजे कसं की एकमेकांच्या सांगण्यातनं की बाबा इथं हे झालंय, तिकडे जाऊ नका, तिथं ते झालंय, जाऊ नका. त्याच्यातून ती एक टप्पा असेल की मुलांच्या मध्ये राग होता
पोलिसांनी ज्या पद्धतीनं मारलं ते चुकीचं, न्यायालयाने मान्य केलं की हे चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे. त्यामुळं आपण जज नाही करू शकत की मुलांनी मारलेलं चुकीचं होतं किंवा काय होतं ते. पोलिसांनीच चुकीच्या पद्धतीनं हे सगळं केलं, हे स्पष्ट होतं. आणि सरकारला सुद्धा ते मान्य करावं, म्हणजे की काही पातळीवर मान्य करावं लागलं की ठीक आहे, हे झालं, हे चुकीचं झालेलं आहे वगैरे. आणि त्याच्यातूनच मग तो निर्णय आला, हे आहे. आंदोलनं कुठलीही म्हणले की मी म्हटल्यासारखं की प्रेशर तुम्ही तयार केल्याशिवाय ह्या गोष्टी होत नसतात. तुम्ही त्या मुलांचा एक संयम होता की अ, सोनम वांगचुकांचा उपोषण हे साधारणतः 19-20 दिवस झालेले होते. म्हणजे त्या टप्प्यापर्यंत हे आंदोलन हे संयमानंच चालू होतं. तिथं कुठंही अक्रास्थळेपणा नव्हता किंवा कुठं दंगाधोपा नव्हता. कुणी पोलिसांना त्रास दिलाय किंवा आणखी आजूबाजूच्या वस्तीतल्या लोकांना त्रास दिला, असं काहीच नव्हतं त्यातमध्ये. ते आंदोलन शांततेच्या मार्गानं आणि लोकशाही मार्गानं चालू होतं. त्यातमध्ये काहीच दुमत असायचं कारण नाहीये. आणि अगदी संसदेवर ज्या दिवशी मुलं गेली, तो सुद्धा काही त्यात काही शस्त्र घेऊन गेलेली नव्हती किंवा दगड घेऊन गेलेले नव्हते, काही नव्हतं. ती मुलं फक्त त्या प्रिमाइसेसपर्यंत गेली होती आणि त्या सुरक्षा रक्षकांचं पण काम होतं की तुम्ही त्यांना अडवायचं. तो भागच नव्हता काही. त्यांना तिथं प्रवेश करू द्यायचा नाही, ही त्यांची ड्युटी होती, तो काही पार्ट नव्हता. पण लाठीमार झाला, कुणाच्या ऑर्डरनं झाला, कसा झाला, काय झाला, त्याच्यानंतरची ती प्रतिक्रिया होती आणि ती ऑब्व्हियस होती. मला म्हणजे मी समर्थन करायचा भाग नाहीये, पण ती सिच्युएशनच अशी असते की त्यावेळेला ती प्रतिक्रिया आलेली आहे. म्हणजे मी जसं शिव्यांचं म्हटलं तसं ती मुलांनी काही दिलं असेल, उलट काही पोलिसांच्या बाबतीमध्ये केलं असेल, तर ती प्रतिक्रियाच होती. आणि ज्यावेळेला फील्डवर जातो त्यावेळेला तुम्ही बघाल, तुमच्याही लक्षात येईल की अशा प्रतिक्रिया ह्या उमटतच असतात त्यातमध्ये. त्यामुळे त्याच्यामध्ये त्याला फार असं काहीतरी मुलांनी वेगळं केलंय किंवा हे चुकीचंच फार आहे, असं काही म्हणण्यासारखं काही नाही त्यात. सर, या आंदोलनात ना अनेक आरोप झाले. ते म्हणजे यांना कुठून बाहेरून फंडिंग होतीये, हे देशाच्या विरोधात नारे लावतात आहेत, पंतप्रधान मोदींविषयी काही अभद्र बोलतात आहेत, म्हणजे हे देशद्रोही आहेत मुलं वगैरे, असं त्यांच्या भरपूर आरोप झाले. आणि हे आरोप म्हणजे ह्याला काही हे होत नव्हतं, पुढे काही होत नव्हते, म्हणून आता ह्यांनी नवीन अँगल द्यायला सुरुवात केली की हे शिव्याच देतात, किंवा त्या अँगलने आता हे सगळं नवीन आता वाद ह्या लोकांनी काढलाय बाहेर, की ही पिढीच खराब आहे किंवा ह्यांना काही कळतच नाही. सरकारमधल्याच काही खासदार, काल कंगना रनौत जसं म्हणाली, तसं आता बरंच यांच्यावरती काही म्हणजे बोललं जातंय. मग असं वाटत नाही का की ह्याला वेगळं वळण दिलं जाते, किंवा आता ह्यांच्याकडे बोलायला किंवा आरोप करायला दुसरा काही मुद्दा नाहीये, राहिलाच नाहीये, त्याच्यामुळे एकच तो शिव्या हा मुद्दा हायलाईट केला जातोय आणि पूर्ण आमच्या पिढीला हे केलं जातंय, बदनाम केलं जातंय. एक लक्षात घ्या बघा, ते ते व्यंगात्मक ज्या गोष्टी तिथं दाखवल्या गेल्या, ते थोडंसं काही प्रथम म्हणाल तसं एक्स्ट्रीम पण होतं त्यातमध्ये काही. आपण ते एक्स्ट्रीम होतं, त्या गोष्टीचं समर्थन कुणीच करणार नाहीये. आपणही करणार नाही, कुणीच करणार नाहीये. तो सोडून देऊ बाजूला. पण एक लक्षात घ्या, की विडंबन करणं किंवा एखादं विडंबनात्मक काव्य करणं, विडंबनात्मक चित्र करणं किंवा ते व्यक्त होणं, ही लोकशाही प्रक्रियेचा एक भाग असतो, लक्षात घ्या. कुणावरही तुम्ही विडंबन करणं आणि ते तुम्ही ॲक्सेप्ट करणं, हे सुद्धा तुमची लोकशाही प्रगल्भ आहे ना, त्याचंच लक्षण असतं ते. आणि ते ग्राह्य धरलं गेलेलं आहे या व्यवस्थेमध्ये. विडंबन हे केलंच पाहिजे. त्याशिवाय शेवटी हे बघा, तुम्ही भाषणबाजी करून तुमचा मुद्दा सांगताय, त्या चित्रातनं सांगताय, की मीम्समधनं सांगताय, रीलमधनं सांगताय. तो फक्त मुद्दा सांगायचा हाच मुद्दा आहे त्यातला. बाकी तो त्याचं मीडियम काय आहे आणि हा मुद्दा नाहीये. आणि त्या मुलांनी जे व्यंग केलं, ते व्यंग म्हणजे अफलातूनच होतं, मी म्हणतो काही. हां. आणि ज्याची दखल म्हणजे इतक्या तीव्रतेनं सरकारला घ्यावी लागली ना, तर मी त्या एकूण ह्या आंदोलनाचं जे यश आहे, त्याच्यातलं नाही म्हटलं तरी 40-50% यश हे ह्या मीम्स आणि ह्या पोस्टरचं आहे. क्रिएटिव्हिटीचं आहे, असं मी मानतो खरं तर. आणि तुम्ही बघा की म्हणजे एक्स्ट्रीम सोडून देऊ आपण, पण काही जे होते ना, ते आपण म्हणजे माझी पिढी जी आधीची मिलेनियमच्या पण आधीची आहे, त्यांनी कधी विचारही केलेला नाही, असे सगळे मुद्दे त्यांनी त्या पद्धतीनं मांडलेले होते, की अगदी एका वाक्यामध्ये, अगदी एखाद्या शब्दामध्ये, एखाद्या चित्रामध्ये तुम्हाला हे सगळं दाखवायचं आहे.
म्हणजे याचा आणखी पण एक हे सांगतो की मी ह्या पिढीकडे जो आपण इंट्रोवर्ट म्हणून जे बघितलं जात होतं की आत्मकेंद्रीय आहे, स्वतःच बघतात, मला बाकीच्या जगाशी देणं घेणं नाही आहे वगैरे, असं जे काही शिक्का बसला होता ह्या पिढीवर, सगळा पुसून निघालेला आहे. ह्या पिढीला दुनियादारी सगळी माहिती आहे. म्हणजे तुम्ही आम्ही जी दुनियादारी आपण विचार करत नाही त्याच्याही पलीकडे ह्या पोरांना दुनियादारी माहिती आहे. असं म्हणजे मुंबईतच एका मुलानं त्या पोलीस कर्मचाऱ्याला सगळं संविधानातले माझे आंदोलन करण्याचे अधिकार काय आहेत कलमासह सांगितले त्यानं. म्हणजे इतका ती मुलं अभ्यास करून होती तिथं. म्हणजे असंच कोणी लुंगे-सुंगे सगळे आलेत असं नव्हतं. पुन्हा काही ना काहीतरी त्यांचा अभ्यास होता, त्यांचा बेस होता, म्हणून ती पोर लढत होती तिथं. ती असंच लढत नव्हती. आणि त्यांचा मुद्दाही तो आहे बघा. दुसरा मुद्दा म्हणजे आता तू म्हणतील की बाबा काय प्रधानांनी राजीनामा दिला, संपलं का? झालं का? ह्याच्यात काय म्हणजे संध्या म्हणाली तसं की हे संपलं का? हां, म्हणजे हे आहे का? पण हे बघा त्यांची जी अपेक्षा आहे की हे रिफॉर्म होणं, एज्युकेशन सिस्टीममध्ये रिफॉर्म होणं जी काही त्यांची अपेक्षा आहे, त्या दृष्टीनं किमान सरकारला विचार करायला तर लावणारा हा निर्णय होता नक्की, की आपल्याला म्हणजे काहीतरी आपल्याकडनं चुकलंय आणि आपण तो निर्णय बदलतोय, शिक्षण मंत्री बदलतोय, हे तुमच्या आंदोलनाचं यशच आहे. आणि त्याच्यासाठी जे नवीन शिक्षण मंत्री नेमले, त्यांनी काय अजून त्याच्यावर की बाबा शिक्षण व्यवस्थेच्या रिफॉर्मवर काय बोललेले नाही आहेत. कदाचित त्यांच्याकडं ते हंगामी खाता असेल त्यामुळं पण बोलत नसतील. पण दरम्यानच्या काळात पंतप्रधानांनी त्याच्यावर एक कृतीदल स्थापन केलं की ह्या परीक्षा कशा पद्धतीनं असाव्यात. त्याच्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ मंडळी. ह्या मुद्द्यावर मी तुम्हाला थांबवतो कारण हा आपला पुढचा एक मुद्दा आहे. शिवी किंवा ह्या ज्या भाषेवरून जी काही टीका टिप्पणी झाली त्यावरती मला असं वाटतंय की माझं हे वैयक्तिक मत असेल की शिवराळ भाषा जी आहे ना ही आत्ताची नाही आहे. म्हणजे हे जनरेशन टू जनरेशन चालत आलेलं आहे. अगदी आता आषाढी पौर्णिमा आहे आज, वारीवरून संध्या आलेली आहे 3 दिवसानंतर. अगदी संतांच्या साहित्यामध्ये त्यांचे जे अभंग जर बघितले तर त्यामध्ये देखील ही शिवराळ भाषा आहे. म्हणजे संत तुकाराम महाराजांचं जे आहे, भले तर देऊ कासेची लंगोटी, माथाळाच्या माथी हानू काठी, बरोबर, संध्या नाठाळाच्या माथी हानू, तर ते कासेची जे आहे ना तो पण शब्द वेगळा आहे. तो नंतर त्याच्यामध्ये बदल केला, तो नंतर वेगळ्या पद्धतीने वापरला. म्हणजे त्यावेळीची ती भाषा होती, त्यावेळी त्याच्यावरती कोणी आक्षेप घेतला नाही. त्यावेळी ज्या काही महिला होत्या त्या देखील तीच भाषा वापरत होत्या. म्हणजे तुकाराम महाराजांचे अभंग बोलत असताना तेच शब्द वापरत. मुद्दा तोच असतो की समोरच्याला जी भाषा कळती त्या भाषेमध्ये मला उत्तर द्यायचं आहे, हे असतं, लक्षात घ्या. म्हणजे आपण म्हणतो ना की तू मारलं तर मी मारणार, ही तुला माझी लाथीची भाषा कळते तर मी तुला लाथच मारणार. मला शब्दाची तुला भाषा कळत असेल तर मी शब्दात सांगणार आहे तुला. हेच म्हणजे मी म्हटलं ना की ही रिॲक्शन आहे. ती रिॲक्शन कुठल्या स्वरूपामध्ये येते, ज्या वेळेला समोरून ऍक्शन काय होते त्याच्यावर रिॲक्शन डिपेंड आहे ना. बरोबर. म्हणजे जसं मोदीजी म्हणतात की जिसको जिस भाषा में समझ में आता है उसको उसी भाषा में जवाब देंगे, असं काहीतरी त्यांचं पाकिस्तान लेवलला घेऊन म्हणणं होतं. तर मला हेच म्हणायचं आहे की भाषा ही पिढ्यानपिढ्या ही भावना आहे. शिवी देणं म्हणजे ही एक भावना आहे आणि त्या भावनेला तुम्ही कशा पद्धतीने घेताय, कशा पद्धतीने तुम्ही रिसीव्ह करताय, हा एक मुद्दा आहे. दुसरं, ही जेनझी ही जी पिढी आहे, म्हणजे आम्ही मिलेनियल असेल किंवा सर त्याच्या अगोदरची पिढी आहे, तर आम्हाला इंटरनेट शिकावं लागलं, इंटरनेट ॲडॉप्ट करावं लागलं की इंटरनेट नेमकं काय आहे, कसं आहे. ही तुमची पिढी जी आहे ती बॉर्न झाली आहे, म्हणजे इंटरनेट सोबतच तुम्ही जन्माला आलात, इंटरनेट सोबत तुम्ही इव्हॉल्व्ह झालात. तर ती भाषा ती इंटरनेटची तशीच आहे, म्हणजे त्याला काय फिल्टर नाही आहे. म्हणजे तुम्ही अनेक स्टँडअप कॉमेडियन्स जे आहेत त्यांचे शो बघत असाल, समय रैनाच्या याच्यावरून बरंचसं वादळ उठलं होतं. तर ती भाषा तशीच आहे, ही इंटरनेटची तीच भाषा आहे आणि ही जेनझीची पण तीच भाषा आहे. त्यामुळे त्यांनी जी भाषा त्यांना अवगत आहे त्याच भाषेमध्ये त्यांनी त्यांचे पोस्टर्स बनवले, त्यांचे मीम्स बनवले. आणि शेवटी काय की हे सरकारची जबाबदारी होती की त्यांच्याशी डायलॉग करावा. सरकारने वेळीच जर तो डायलॉग केला असता तर त्यांना इतक्या मोठ्या प्रमाणात आणि अशा पद्धतीचे भाषा वापरून रस्त्यावर उतरावं लागलं नसतं. म्हणजे ह्या भाषेला जर कुठे
एका बाजूला जबाबदार आहे तर ते सरकार पण आहे. सरकारने त्या गोष्टी व्यवस्थितपणे सॉल्व्ह केल्या नाहीत, ज्या सहज त्यांना करणं शक्य होतं, जे त्यांनी याच्या अगोदर पण केलेलं आहे. म्हणजे जरांगे पाटील उपोषणाला बसले की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सरकारचा मंत्री प्रतिनिधी जातो आणि ते हे करतो. 30-32 दिवस मुलं बसलेत आणि तुम्ही डायलॉगच करायला तयार नाही आहात आणि नंतर मग हे अशा पद्धतीने उतरले तर तुम्ही म्हणणार त्यांची भाषा जी आहे ती चुकीची आहे किंवा काय. म्हणजे जसं अक्षता म्हणाली की बदनाम करण्यासाठी काहीच मुद्दा नाही आहे, म्हणून मग त्यांनी तो भाषेचा मुद्दा आणला. पुढचा जो आपला चर्चेचा विषय आहे, अगदी थोडक्यात आपण हे सगळं समअप करूया की ह्या आंदोलनातून काय मिळालं. आता हे आंदोलन वगैरे सगळं झालं आणि प्रधान यांनी राजीनामा दिला. आता नवीन शिक्षण मंत्री आलेत, पण त्यांच्याकडे सध्या तो दोन त्यांच्याकडे आहे डिपार्टमेंट. आता पुढचे शिक्षण मंत्री कोण होतील किंवा तेच राहतील अजून आपल्याला काही माहीत नाही आहे. पण पुढे सुद्धा म्हणजे ज्या पद्धतीनं मला असं वाटतं की आता आपण एवढं लढाई जी झाली सगळी आणि त्याच्यानंतर आपलं जी मेन मागणी होती की शिक्षण व्यवस्था सुधारली पाहिजे. म्हणजे इतक्या वर्षाची मुलं अभ्यास करतात, मेहनत करतात आणि एक परीक्षा त्यांचं पूर्ण आपल्या देशामध्ये आयुष्य ठरवते. ती एक परीक्षा जरी व्यवस्थित झाली नाही तर या मुलांचं आयुष्य खराब होऊ शकतं. त्याच्यामुळे शिक्षण व्यवस्था सुधारली पाहिजे. आता हे सुधारायची नाही किंवा याच्यात काय बदल करायचे, आता हा मुद्दा सरकारचा आहे. पण काय घेतलं आता ते पुढे कळेलच, कारण की अजून मला वाटत नाही की जितकं एक्सपेक्टेशन होती तितकं मिळालंय. कारण की सरकारच्या लोकांना तर काही फरकच पडत नाहीये. प्रधान यांना आपण बघितलं की राजीनाम्यानंतर आताच 2 दिवसापूर्वी संसदेबाहेर त्यांचं कसं स्वागत करण्यात आलं. म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळायचं काम केलं, असं माझं तरी मत आहे याच्यावरती. ठीक आहे, आता बघू पुढे काय होतंय. पण मला एक असं वाटतं की याच्यामुळे आता जेनझीजला स्वतःची ताकद समजली, तरुणाईला कळले की आपण काय करू शकतो आणि काय नाही. फक्त जसं प्रथम बोलले किंवा सर म्हणाले की ती योग्य पद्धतीनं त्याचं इम्प्लिमेंट झालं पाहिजे. हां, बाकी सगळं एकदम बरोबर आहे आणि मला असं वाटतं की ह्याच्यामुळे ना ती उदासीनता कमी झाली आणि ती आता संपत चालली आहे की ह्या देशाचं काहीच होऊ शकत नाही किंवा आपण काय करणार आहे, आपण करू शकतो आणि आपण एकत्र येऊ शकतो आणि आपणच बदल नवीन घडवू शकतो. हा आत्मविश्वास आता आलाय. मुळात आता ह्या सगळ्या गोष्टीतनं एक गोष्ट फक्त यूथला भेटली आहे, ते म्हणजे सॅटिस्फॅक्शन. धर्मेंद्र प्रधानचं रिझाईन भेटलं तर ते म्हणजे रिझाईन केलं आहे त्याच्यानी सॅटिस्फॅक्शन भेटलं आहे. पण मुळात एक गोष्ट अजून प्रूव्ह झाली की एकत्र येऊन यूथ जेव्हा एकत्र येते तेव्हा खूप साऱ्या गोष्टी करू शकतात ते. तर ते एक प्रूव्ह झालं की एकत्र येऊन जी यूथनी फाईट केली आहे ना, तर ते खूप पॉवरफुल आहे आणि सरकारला सुद्धा त्याची स्ट्रेंथ काय, म्हणजे यूथची स्ट्रेंथ काय ती कळली आहे आणि एकत्र येऊन यूथ काय करू शकते हे कळलं आहे मुळात तरी. तर म्हणून एक पॉझिटिव्ह पण आहे की सगळे जेनझीज एकत्र आले, यूथ एकत्र आले, तर यूथची पॉवर आणि स्ट्रेंथ त्याच्यात दिसली आहे चांगल्या प्रकारे. माझंही हेच मत आहे की म्हणजे ह्या आंदोलनानंतर की आपल्याला कळलंय की जर माणसं एकत्र आली, म्हणजे जेनझी असो किंवा आणखी कोणी असो, तर एकत्र येऊन आपल्याला जे हवं आहे, म्हणजे सगळंच नाही भेटू शकत, पण ॲटलिस्ट आपण समोरच्याला सांगू शकतो की आम्हाला हक्क आहेत त्या गोष्टींचा. आम्ही तुम्हाला निवडून दिलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही आन्सरेबल आहात आणि म्हणजे ते क्लिअर झालं आहे. पण माझं अजूनही हेच मत आहे की एखाद्या व्यक्तीच्या जाण्याने संपूर्ण जी सिस्टीम आहे ती चेंज नाही होणार. त्याच्यामुळे म्हणजे मला असं वाटतं की बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडला असावा आणि माझाही हाच प्रश्न आहे की एका व्यक्तीच्या जाण्याने चेंजेस होतील का. आणि मी होप्स ठेवते की जो राजीनामा दिला आहे त्याच्यानंतर जो मेन प्रश्न आपला आहे की जो नीटचा पेपर फुटला होता, तर माझं असं म्हणणं आहे की ॲटलिस्ट हे पुन्हा नाही व्हावं. म्हणजे ज्या मुलांसाठी आपण लढतोय तो प्रश्नच मेन राहायला हवा, तो बाजूला नाही व्हायला हवा. आता हे एवढं सगळं आंदोलन झालं आहे, माझं अजूनही म्हणणं आहे की ह्याला हवा तसा म्हणजे प्रतिसाद नाही भेटला किंवा त्यांचं विन नाही आहे. ह्यांचं विन केव्हा होईल, जेव्हा पुढच्या नीटच्या पेपरला काही प्रॉब्लेम नाही होणार. मग तुमचे नीटचे पेपर फुटले तर मग माझं हेच म्हणणं आहे की मग काय उपयोग नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की काहीतरी उपयोग व्हावा, काहीतरी फायदा व्हायचा आणि ह्याचा फायदा स्टुडंट्सना व्हावा असं मला वाटतं की एकदम पार्शियल म्हणजे सगळं व्यवस्थित असावं मुलांसाठी. कारण की आपल्याला नाही भेटलं, म्हणजे प्रत्येकाला माहिती आहे आपल्याला नाही भेटलं ते आपल्या मुलांना भेटावं. जे पुढची पिढी आहे त्यांच्यासाठी सगळं व्यवस्थित व्हावं, हेच माझं मत आहे. नाही, ह्या आंदोलनातनं एकटा हा फक्त एक प्रातिनिधिक होतं की नीटसाठीचं आंदोलन हे प्रातिनिधिक होतं. आणि त्याच्यानंतर बघा तुम्ही आता किती परीक्षांमध्ये गोंधळ झालेले आहेत.
पंजाबमधल्या तर काही 6 परीक्षांचा मुद्दा समोर आला. गेल्या 1-4-5 वर्षामध्ये ज्या घडलेल्या परीक्षा होत्या त्यातल्या घोटाळे सगळे समोर आले. कशा पद्धतीनं ते मॅनेज केल्या गेल्या परीक्षा वगैरे. महाराष्ट्रामधली उदाहरणं आहे, टी-ई-टीची परीक्षा आहेच आहे. आणखी एम-पी-एस-सीचा वेगळा मुद्दा आलेला आहे. त्यानंतर कितीतरी मध्ये उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये काही परीक्षा झाल्या होत्या, त्याच्यामध्ये पण काही गोंधळ झालेले होते. हे हे जे परीक्षांचे गोंधळ जे झालेले आहेत, हे म्हणजे की एकटं फक्त नीटबद्दल रिफॉर्म व्हावं, हा मुद्दाच नाही आहे यातमध्ये. तो एक प्रातिनिधिक आंदोलन, मी म्हटलं तसं की प्रातिनिधिक आहे. मुलांची मागणी आहे की हे सगळं शिक्षण व्यवस्था रिफॉर्म झाली पाहिजे. आणि आत्ताचा जो काही असंतोष आहे, तो केवळ हा कॉम्पिटिटिव्ह एक्झाममधल्या घोळाचा असंतोष नाही आहे हा. एकूण शिक्षण व्यवस्थेचाच एक असंतोष आहे. म्हणजे आता तुम्ही बघा की नीट परीक्षा द्यायची म्हटलं तर त्या मुलाला म्हणजे अगदी आता 7वी-8वी पासूनचे क्लासेस सुरू झालेले आहेत. काही जे मोठे क्लासेस आहेत, कमर्शियल लोक आहेत, त्यांनी 7वी-8वीलाच मुलांना आमच्याकडं ॲडमिशनला घ्या आणि पुढची 5 वर्ष ते त्याला त्या नीटची तयारी करून घेतील. म्हणजे त्याची काय 50-60 हजार 1 लाख काही फी असेल, तर तो 12 वर्षाची, तो 12वी होईपर्यंत म्हणजे 5-6 लाख रुपये तुम्हाला ते नीटच्या तयारीसाठीचे खर्च करायचे आहेत. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला मेडिकलला ॲडमिशन मिळाल्यानंतर तिथले जे काही खर्च असेल तो भाग वेगळा, तो प्रत्येकाला करावाच लागतो, ऑब्व्हियस आहे तो. पण हे सगळ्यांना शक्य आहे का? म्हणजे हे ग्रामीण भागातली मुलं असू दे किंवा शहरातली सुद्धा, ज्याची क्षमता आहे नीट क्रॅक करायची, पण तो क्लास लावला नाही तर तो करू शकत नाही, हे जवळपास वास्तव आहे. जवळपास वास्तव आहे, कारण वर्गात शिकवलं किती जातं हा तर सगळ्यात मोठा प्रश्न आहे. 11वी-12वीचे वर्गच होत नाहीत कित्येक वर्षापासून. हे या सरकारच्या काळात नाही, आधीच्या सरकारपासून हे चालत आलेलं आहे. 11-12वीचे वर्गच होत नाहीयेत. म्हणजे सगळं तुमचं 12वी पास व्हायचं आहे बोर्डाला म्हणलं तरी तुम्हाला क्लासला जावं लागतंय, अशी परिस्थिती आहे आता. तर मग हे सगळं जर असेल तर रिफॉर्मची मागणी त्यांची रास्त आहे आणि हा रिफॉर्म इथून व्हायला पाहिजे, की टोटल शिक्षण व्यवस्थेतला जो रिफॉर्म आहे तो व्हायला पाहिजे आणि गरीबातल्या गरीब मुलाला सुद्धा उच्च शिक्षण घेता यायला पाहिजे. तुम्ही हे फक्त मेडिकलच्या ॲडमिशनची स्थिती सांगितली मी तुम्हाला. म्हणजे MBA करायचं आहे, म्हणजे IIMला जायचं आहे. नाही म्हणजे उच्च शिक्षणातली तर आहेच आहे, परंतु प्राथमिक शिक्षणाची परिस्थिती आणखी म्हणजे तो तर म्हणजे सरकारी शाळा ज्या होत्या, सरकारी शाळांची अवस्था काय आता, महापालिकांच्या शाळा जवळजवळ 70-80% शाळा बंद आहेत. जिल्हा परिषद शाळा चालू आहेत कारण त्या ग्रामीण भागात आहेत. त्यांना त्यांच्याकडे त्या मुलं तरी आहे, एक वर्ग असा आहे की ती मुलं इंग्लिश मिडियमला घालतो वगैरे, तो पण वर्ग आहे, नाही अशातला भाग नाही आहे. म्हणजे हे सरकारचे बेसिक काम आहेत नाही की शिक्षण, आरोग्य ही चांगलं देणं, ही बेसिक काम आहेत सरकारची. ह्याचं जर तुम्ही खाजगीकरण करणार असाल, म्हणजे थोडक्यात ह्या सगळ्या आंदोलनामागे जे आहे तो हा मोठा आहे की ही शिक्षण व्यवस्था ही इथून बदला तुम्ही. केवळ फक्त कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, केवळ एखादी नीट असा मुद्दाच नाहीये. हे तुम्हाला मुळातनं बदललं पाहिजे आणि तुम्ही उगीच काहीतरी हिंदू देवतांचा अभ्यासक्रमात समावेश करा आणि हे करा आणि हे म्हणजे हे काय ते कामं नाहीत ना ह्याची. ही अभ्यासक्रमाची सरकारची कामं नाहीत किंवा या अभ्यासक्रमाचा भागाचंच कारण नाहीये. आपण जगाला जर फाईट करणार आहोत, कुठे चाललंय जग, काय करायला लागलेत, रिअर अर्थ आणि सेमीकंडक्टरच्या याच्यावर तैवानसारखा एखादा देश सगळ्या जगाला हलवू शकतो. आता केवढा देश आहे तो, म्हणजे ही त्यांची स्ट्रेंथ आहे. ती आपण त्याचा विचारच करत नाहीये. आपण हिंदू मुस्लिम काय करतोय आणि देवदेवतांचे अभ्यासक्रमात आहे का नाही, हे जर आपण विचार करणार असेल तर मग आपण त्या स्पर्धेत आपण टिकणार नाहीये, लक्षात घ्या. आपण म्हणजे आता केंद्र सरकार असू दे किंवा महाराष्ट्र सरकार असू द्या, आपण काय म्हणतो आपण डाटा सेंटरचं मोठं हब करायचं चाललेलं आहे. डाटा सेंटर आणून आपण करणार काय आहोत, जे जगाने टाकलेलं आहे ते आपण इथं घेऊन यायला लागलेलो आहोत. म्हणजे त्याच्यात ना नोकऱ्या आहेत ना काय आहे, उलट पर्यावरणाची इतकी वाट लागणार आहे त्याच्यातनं, पाणी जाणार आहे, वीज. मुंबईसारख्या ठिकाणी जर 100 जर उद्या डाटा सेंटर झाली तर माणसाला प्यायला 1 दिवसाला पाणी मिळणार नाही, अशी परिस्थिती होईल आपली. आपण काय करतोय, म्हणजे आपण बदल आणतोय, नवीन करतोय, पण काय करतोय त्याचा विचार अजूनही त्या लेवलला जाऊन सरकार करत नाहीये. क्रिएटिव्हिटी काय, आपण नवीन ह्याने लावलेले शोध, म्हणजे जनरिक औषधं आपण विकायची, म्हणजे अमेरिकेतनं जे 20 वर्षांना संपलेलं आहे ते इथं घेऊन यायचं आपण ती विकायची. आपण काय करतोय,
आपलं क्रिएटिव्हिटी काय आहे, आपलं निर्माण काय आहे, ह्याच्यावर सरकारनं लक्ष द्यायला पाहिजे. त्याच्यासाठी ज्या म्हणजे एज्युकेशनल संशोधन करणाऱ्या संस्था आहेत त्यांचं फंडिंग वाढवलं पाहिजे. अ, त्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त मुलं आपल्यातनं तयार होतील हे आपण बघितलं पाहिजे. त्याच्यावर फार कमी काम होताना दिसतंय. शिक्षणाचं बजेट आपण 2% वर आणलंय. म्हणजे जी बेसिक गोष्ट आहे त्याच्याला जर आपण 2% वर जर आणत असू तर ह्याच्यासारखं दुर्दैव काय आहे मग? म्हणजे त्या मुलांची मागणी ही तिथं आहे, लक्षात घ्या. म्हणजे आपण आपल्याला दिसतं की हे नीट परीक्षेसाठीच आंदोलन आहे, फक्त तेवढ्यापुरतं मर्यादित नाहीये. आपण त्या खोलात गेलो, त्यांच्या जर मागण्यांचा जर विचार बघितला आपण, तर त्यांचं म्हणणं रिफॉर्मवर आहे. रिफॉर्म म्हणजे हे सगळं तुम्ही मुळातनं बदललं पाहिजे. ही त्यांची एक त्याच्यामागची भावना आहे. सर, माझा एक प्रश्न आहे की आता खूप बोलतात आहेत लोक की धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने काय होणार आहे. आता काय होणार आहे हे आपण मागासपासून चर्चा करतोय याच्यावरती. पण असं काही लोकांचं म्हणणं आहे की त्यांनी थोडी पेपर फोडलेले किंवा त्यांनी थोडी काय केलेलं, ते तर गेले त्या पदावरून, पण पेपर फोडणारे जे आहेत ते तर आपल्यातलीच लोक आहेत किंवा असेच काही लोक आहेत, तर ते थोडी संपणार आहेत. मुंबईवर 26/11चा हल्ला झाला. तो थोडाच त्या शिवराज पाटील गृहमंत्री ज्यांनी केंद्रीय गृहमंत्री होते त्यांनी राजीनामा दिला. त्यांनी केला होता का? का ते अतिरेकी त्यांनी आणले होते का? त्याच्यानंतर आर पाटलांनी त्याच्यामध्ये राजीनामा दिला. मुख्यमंत्री विलासराव देशमुख त्यांनी राजीनामा दिला. ते त्यांचं हे फेल्युअर असतं, लक्षात घ्या. हे तुम्ही ज्या डिपार्टमेंटची जबाबदारी सांभाळता त्या डिपार्टमेंटचं फेल्युअर आहे आणि त्याची नैतिक जबाबदारी तुमची आहे. तुम्ही तिथं स्वतःहून जाऊन काही करायची गरज नाहीये. म्हणजे शिवराज पाटलांना किंवा काँग्रेसनं येऊन त्या हॉटेलवर किंवा याच्यावर हल्ला करायची गरज नव्हती. तो तुमच्या कालावधी म्हणजे तुमच्या जबाबदार विभागाचं फेल्युअर होतं म्हणून तुम्ही राजीनामा द्यायचा. ती नैतिकता असते, लक्षात घ्या. ती त्यांनी आणि जे कोणी केलेलं होतं ती सुद्धा म्हणजे म्हणजे भारताच्या इतिहासात असेल की जे लोक पेपर सेट करतायत तेच लोक पेपर फोडतायत. म्हणजे हे कुठं आहे, ही किती कॉन्फिडेन्शियल गोष्टी असतात. ह्याच्यावर तर तुमचा त्या शिक्षण मंत्र्याचा कुठंतरी त्याचा डायलॉग असेल ना त्या लोकांशी, बरोबर ना? ते अगदी पुअर ग्रुप मधले लोक आहेत, ते त्यांच्याशी या गोष्टी होत नसतील, मग तुम्ही घेऊन प्रधानांचा राजीनामा घेऊन काय झालं हे म्हणण्यात काय पॉईंटच नसतो ना. असा ही तुमची नैतिक जबाबदारी आहे, तुमचा विभाग आहे तो. त्यामुळं तुम्हाला ह्या सगळ्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आणि हे कुणी सांगायची किंवा आंदोलन करून पण घ्यायची गरज नव्हती की हा राजीनामा देणं अपेक्षित होतं. शिवराज पाटलांनी जो केला तो त्या नैतिक ह्याच्यातनं जबाबदारीतनंच केला होता. इथं मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी ऑलरेडी महाराष्ट्राचा राजीनामा दिलेला होता, पण त्यांना परत काही द्यायची गरज नव्हती. पण त्यांनी ती देशाच्या सिक्युरिटीचा प्रश्न होता, ती नैतिक जबाबदारी स्वीकारली आणि दिला ना राजीनामा. मी हे कुठल्या सरकारचे प्रतिनिधी होते म्हणून मी काही ह्या विषयावर बोलत नाहीये, पण एक ती नैतिकता असते. लाल बहादूर शास्त्रींनी पहिल्यांदा राजीनामा दिला, त्यांनी त्याला कुणी मागितलं नव्हता त्यांचा राजीनामा, त्यांनी दिला. एक रेल्वे अपघात होता, आज रेल्वे अपघात वर्षाला 5-50 अपघात होतात. मग असं मग प्रत्येक वेळेला राजीनामा द्यायला लागेल ना प्रत्येकाला. पण त्यांना वाटलं माझी ही नैतिकता आहे, हा अपघात माझ्या म्हणजे तसंच असतं की हे तुम्ही विभाग सांभाळता म्हणल्यानंतर तुम्ही त्याची जबाबदारी घ्यायची आणि काय असेल ती रिॲक्शन त्याची यायला पाहिजे. तर ह्या सगळ्या चर्चेला समप करताना म्हणजे सगळ्यात शेवटी की काय मिळवलं ह्या आंदोलनाने, तर रिफॉर्म्स ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी तो फक्त एक माणूस जावा, दुसरा माणूस त्या ठिकाणी यावा एवढ्यापुरता हा शब्द मर्यादित नाही आहे. रिफॉर्म्स म्हणजे स्ट्रक्चरल चेंज त्याच्यामध्ये झालं पाहिजे. अगदी सरांनी ज्याचा उल्लेख केला की 1.5-2% शिक्षणावरती खर्च होतोय, म्हणजे केंद्राचा जो बजेट आहे. 1961 की 63ला कोठारी कमिशन आलं आणि त्या कोठारी कमिशनने त्यावेळी सांगितलं की शिक्षणावरती GDPचा 6% खर्च झाला पाहिजे. 63 पासून अजूनपर्यंत इतकी सरकार आली, इतके नेते आले, इतके शिक्षण मंत्री बदलले, प्रधानमंत्री बदलले, परंतु शिक्षणावरती 6% खर्च कोणीच केलेला नाही आहे. दुसरी गोष्ट, जो 1.5-2% खर्च होतो तो फक्त हायर एज्युकेशनवरती होतो. प्रायमरी एज्युकेशन जे आहे त्याच्यावरती फारसा खर्च होत नाही. त्यामुळे स्ट्रक्चरल चेंज ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी खर्चापासून म्हणजे त्याचं बजेट अलोकेशनपासूनच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या करणं गरजेचं आहे. आणि त्या सरकार करेल किंवा आता अपेक्षा तर ठेवलीच पाहिजे सरकारकडून. त्यामुळे सरकार असं करेल
ही एक त्यातली भावना आहे. ते त्यासाठी एक विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं. आता सरकार ते करेल की नाही करेल हा एक येत्या काळामध्ये आपल्याला समजेल. परंतु जर काय मिळवलं असेल या आंदोलनाने, 2 गोष्टी मिळवल्या. सरकारला हे समजलं की म्हणजे हुकुमशाही पद्धतीने हा देश नाही चालणार, देशातली लोक ते सहन नाही करणार, ही एक गोष्ट सत्ताधाऱ्यांना समजली. दुसरी गोष्ट विरोधकांनाही समजली की आपण तरुणांशी संवाद साधण्यामध्ये किंवा तरुणांचं समर्थन मिळवण्यामध्ये आपण कमी पडलो. ते आता दादा भुसे यांची राजीनाम्याची जी काय मागणी होते त्यावरून कदाचित त्यांना म्हणजे त्या मुद्द्यावरून मला असं लक्षात येते की त्यांनाही समजलंय की आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही आणि तशा पद्धतीनेच सरकारला जे आहे ते आपण झुकवू शकतो किंवा त्यांच्याकडून जनहिताची कामं करून घेऊ शकतो. या 2 गोष्टी मला असं वाटतं ह्या आंदोलनाने मिळवून दिलेल्या आहेत. आणखीनही बऱ्याच गोष्टी आहेत. आमच्याकडून जर काही मुद्दे सुटले असतील, जर कुठले विषय राहिले असतील, तुम्हाला एखादा कुठला मुद्दा मांडावासा वाटत असेल या चर्चेमध्ये, तर तो नक्कीच तुम्ही मांडा. ही चर्चा कशी झाली, काय झाली त्यावरती तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया द्या. अनेक लोकांपर्यंत शेअर करा हा व्हिडिओ. आणि जर तुम्ही नवीन असाल, तुम्ही मुंबई आउटलुकचा हा व्हिडिओ किंवा या चॅनलवरती आला असाल तर मुंबई आउटलुकच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा.